सगळी वांगी आता बघा अशीच मस्त भरून घेतलीत आणि आपल्याकडे एवढा मसाला पण बाकी राहिला, तो आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल. नमस्कार, आज मी बनवते वांग्याचं भरीत. त्यासाठी मस्त अशी वांगी आणली, काटेरी वांगी आहेत. तर ती माझ्या पद्धतीने मी कसं भरीत बनवते ते तुम्हाला आज मी दाखवते. तर चला, आता ही वांगी आहेत ना, मी काटेरी वांगी आहेत, तर त्याचे ना हे थोडे सगळे काटे असे ना काढून घेते. आणि आज मी देठ पण ठेवणार आहे थोडासा. आणि याचे 2-4 भाग करून घ्यायचे असे, म्हणजे कीड वगैरे काय असेल ना तर समजतं आपल्याला. आता मी पाण्यात टाकते ह्या, आणि पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ पण टाकणार आहे. वांग्याचं भरीत ना खूप छान लागतं, एकदम मस्त. वांगी एकदम कवळी पण आहेत, आतमध्ये बिया पण नाही झालेल्या आहेत, एकदम मस्त आहेत. अशी कवळी बघून घ्यायची. जाड देठ असतो ना ती कवळी असतात, एकदम बारीक देठ झालेला असतो ती थोडी जून झालेली असतात. तर अशी बघून घ्यायची. आणि याचे सगळे काटे वगैरे असतात ना काढून घ्यायचे सगळं असं. आणि वांगी कापले पाण्यात टाकायची, ती लगेच काळी पडतातच. वांगी अशी झाली कट करून. मी अगोदर पण धुवून घेतलेली, आता पण ही पाण्यामध्ये टाकली. आणि आता हे थोडंसं मीठ टाकून ठेवते पाण्यामध्ये, म्हणजे थोडंसं लागेल त्याला. साधारण किती वेळ ठेवायचं हे आता आपली वाटणाची तयारी होईपर्यंत थोडंसं वाटण करायचं ना आपल्याला, तोपर्यंत ठेवून द्यायची. आता मी सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेतली आहे. ती मी आता अशी किसून नाही घेतली, अशीच कापून घेते. असं कापून घेते सगळं. पूर्ण वाटी मी घेणार आहे. आणि वांगी आपल्याकडे 7-8 आहेत. त्या हिशोबाने त्या हिशोबाने एवढी वाटी लागणार आहे. आता मी पॅन तापत ठेवला आहे, आणि हे सुकं खोबरं आहे ना असं मस्त खरपूस असं भाजून घेणार आहे. तुम्ही किसून भाजलात तरी चालेल, किसून भाजल्यावर कसं पटकन भाजतं. असं थोडासा वेळ लागतो काळं होईपर्यंत ते. आता खोबरं थोडंसं तांबूस होत आलं आहे असं. तर त्याच्यामध्ये मी ना हे 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात, मोठ्या आहेत त्या एकदम. आणि 1 इंच आलं ते पण टाकते. आता मी 1 चमचा धणे घेतलेत अख्खेच, आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे. मी आता वेगळी अशी पावडर वगैरे नाही टाकणार, हे सुद्धा भाजून घेते मी त्याच्यामध्येच. जास्त असे मसाले नाही टाकणार आहे मी वेगळे काय. आणि मी तीळ घेतलेत, सफेद तीळ 2 चमचे, छोटे पोहे खायचे, ते पण टाकते. त्याने कसा मस्त खमंगपणा येतो. तर तीळ असतील तर टाका, छान लागतं. थंडी पण आहे तर उष्ण तीळ थोडे तीळ चांगले असतात. तीळ लगेच भाजले पण तडतडायला लागले. तीळ जरा शेवटी टाकायचे ना. शेवटी टाकायचे, तीळ कसे पटकन भाजतात. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद करून घेते. आता हे सगळं थंड करणार, आणि मिक्सरच्या भांड्यात असं वाटताना मी दाखवतेच तुम्हाला. आता हे सगळं ना मी असं जाडसर वाटून घेणार आहे, एकदम असं बारीक नाही करणार आहे.
वाटताना आपल्याला अजिबात पाणी वगैरे काय घालायचं नाही, अगोदर सुकंच वाटून घ्यायचं आहे. पाणी टाकलं ना ते खोबरं काय होतं असं एकदम बारीक होत नाही, थोडं असं अख्खं राहतं. हा घरचा मालवणी मसाला आहे घरातलाच, तर तो मी घेते 2 चमचे. अजून मला फोडणीत पण मी थोडं टाकणार आहे, खूप जास्त असं तिखट नाही आहे हा. वाटणार मी 2 चमचे टाकला आहे. आणि थोडासा हिंग टाकते मी. आणि थोडं म्हणजे थोडंसं मी नंतर पण टाकणार आहे, तर मीठ आता मी थोडंसं टाकून घेते याच्यामध्ये पण. आणि शेंगदाण्याचं पण मी कूट बनवलं आहे, पण मी ते नंतर वापरणार आहे. ते आत्ताच मी बनवून घेतलं आहे, ते पण मी वापरणार आहे 2 चमचे. तर आता हा जाडसर असं ना मी आता वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला. मग असं मस्त असं एकदम जाड पण नाही, एकदम बारीक पण नाही ठेवलं आहे असं. आता एकदम हे सुकं झालं आहे ना, तर आता मी थोडंसं पाणी टाकते आणि वाटून घेते पुन्हा एकदा. हो. मसाला मस्त असा ओलसर झाला आहे थोडा, तर मी ताटात काढून घेते. शेंगदाण्याचं कूट बनवलं आहे ना, ते याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे मी. वांग्याच्या भरीतामध्ये ना शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं. मी आता 2-2.5 चमचे टाकले याच्यामध्ये, आणि मीठ वगैरे आपण सगळं टाकलेलं आहे. तरी पण चेक करायला काय हरकत नाही, वाटलंच आपल्याला कमी ते असेल नंतर तर परत मी टाकणार आहे जेव्हा आपण शिजत टाकणार ना तेव्हा. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. वांगी पण मी पाण्यातून काढून घेतली. मसाल्याचा ना मस्त खमंग वास येतोय. आता हा मसाला ना मी याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, तिखट वगैरे. आता मी वांगी याची भरून घेते वांग्यामध्ये. एक एक करून सगळी भरून एक घ्यायची. करून मी आता सगळी अशी व्यवस्थित भरून घेते. सगळी वांगी आता बघा अशीच मस्त भरून घेतलीत. आणि आपल्याकडे एवढा मसाला पण बाकी राहिला, तो आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल. हे आता कोथिंबीर घेतली मी कापून अशी व्यवस्थित. आता हे 2 कांदे आहेत ना, तर मस्त असे बारीक कापून घेते. मी आता टोप ठेवला आहे तापत आणि तेल टाकते. आता वांगी ना आपण ही भरून ठेवलेली आहेत ना, ती थोडीशी तेलामध्ये टाकून मी परतून घेते. थोडीशी भाजून घ्यायची. थोडं हलके परतून घ्या. हां थोडी हलकी परतून घ्यायची. दोन 3 मिनिटांसाठी अशी परतून घ्यायची. ते बघा 2-3 मिनिटांसाठी मस्त भाजून घेतली. थोडे थोडे त्याला डाग पण पडले तसे.
थोडीशी काळी झाली. आता मी ती काढून घेते. आता त्याच कढईमध्ये परत थोडंसं तेल टाकते. आणि आपल्याला कांदा टाकून घ्यायचा. हे 2 कांदे मी कापून घेतलेत मोठे. छान असे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि एक मोठा टोमॅटो ना मी असा क्रश करून ठेवला आहे अगोदरच. कच्चा टोमॅटो. हा, कच्चा टोमॅटो क्रश प्युरी करून करून ठेवला आहे. हा, ठेवली. प्युरी करून ठेवली. कांदा असा मस्त लाल झाला आहे. तर आता मी ही टोमॅटोची प्युरी बनवून ठेवली ना, ती मी ओतते. आता त्यातच थोडी मी हळद पण टाकते. थोडासा गरम मसाला. आणि आपला मालवणी मसाला मी आता थोडंसं टाकते. कारण पहिला मी टाकला 2 चमचे, जास्त तिखट नाही आहे. हे 2 मिनटं असं मी परतून घेतलं आहे. तर आता मी ना त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकते. फोडणीमध्येच आपल्याला वरून पण टाकायची आहे. आणि मगाशी मसाला उरलेला होता ना वांग्यामध्ये भरलेला आपण, त्यात तो पण राहिला आहे, तो पण टाकते. आता सगळं परतून घ्यायचं. सगळं परतून घ्यायचा. थोडंसं मी पाणी पण टाकते, मसाल्याचं पाणी. मसाल्याचं पाणी. आपल्याला मीठ मी टाकलं आहे तो मगाशीच, पण ते आता पण थोडं आपल्याला चेक करावं लागेल मीठ. आता मी अजून अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे, कारण वांगी आपली शिजायला पाहिजे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतून घेते. आता ग्रेव्हीला पण थोडीशी उकळी येते. आता आपण वांगी टाकून घेऊया. ही जांभळ्या कलरची वांगी असतात ना, साल मस्त पातळ असते त्याची. आणि काही वांग्यांची साल अशी जाड असते, ती खाता येत नाही व्यवस्थित. त्याची खाता येते ना, त्याची खाता येते. हो व्यवस्थित. हो. आता कसं भाजून घेतल्यामुळे आता मसाला आहे ना असं एकदम बाहेर निघत नाही, थोडा आतमध्ये वांग्यामध्ये राहतो. तर आपण अगोदर थोडी भाजून घ्यायची. आता मी कमी गॅस करून थोडा वेळ असं झाकून ठेवणार आहे. गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा, कमी एकदम असा मीडियम ठेवायचा, म्हणजे वांगी छान थोडा वेळ शिजतील. आता मी थोडा वेळ झाकण ठेवते. आता 2-3 मिनटं झाली, 3 मिनटं तर झालीच मी ठेवून. वांगी पण मसालेदार झाले. आणि वांगी अजून थोडी शिजायची पण बाकी आहेत अजून, पण थोडी अशी परतून घेते. मस्त आता भाजी शिजलेली आहेत आणि वांगी पण शिजली, मऊ झालेत वांगी. आहे बघा छान, आणि भाजी पण छान झाली. आता मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून मी गॅस बंद करून आता 2 मिनटं झाकून ठेवणार आहे.
तर मी गॅस पण बंद करते. म्हणजे झालं सगळं. आता झालंय. मस्त असं वांग्याचं भरीत बघा तयार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा असं करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.